श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. का लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवी विषयी जाणून घेणार आहोत. बघा, काहींना तर आपली कुलदेवी माहीत असते, पण काही अशी सुद्धा लोक आहेत त्यांना आपली कुलदेवीच माहीत नाही. तर अशा लोकांनी काय करावं, की आपली कुलदेवी कोण आहे किंवा तिची काय सेवा करायची किंवा ती कशा पद्धतीत ओळखावी, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, काही काही वेळा काय होतं, आपल्याला जेव्हा कुलदेवी माहीत नसते तेव्हा आपण चौकशी करतो आपल्या कुलामध्ये किंवा आपण ज्यांना ओळखतो अशा लोकांकडे आपण चौकशी करतो. तर त्या लोकांकडनं कळतं की ही तुमची कुलदेवी आहे. मग कधी कधी काय होतं, ते बरोबरही असतं, पण कधी कधी काय होतं ते चुकीचंही निघतं. मग आपल्याला जर माहीत नसेल आणि एखाद्याने आपल्याला सांगितलं ही तुमची कुलदेवी आहे, तर आपण त्याचीच पूजा करतो. पण कधी कधी काही होतं की आपण आपली आई सोडून मावशीची सेवा करतो. तर थोडक्यात हेच सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत. जसं महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी. म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीगडावरची सप्तशृंगी. आता काय होतं ना, आपल्याला माहीत नाही, आपण फक्त सेवा करायची म्हणून करतो. तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर 1-2 उपाय व अशा सेवा आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. का असेच काही 1-2 उपाय आहेत आणि सेवा सुद्धा आहेत की ज्यानेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे समजेल. बघा, कसं आहे ना, जसं एका लहान मुलाला किंवा एका बाळाला आपल्या आईची जशी ओढ असते तशीच ओढ आपल्या आईला सुद्धा आपल्या लेकराची असते. त्यामुळे काय होतं ना, जसं तुम्हालाही वाटतं ना कुलदेवीची पूजा करावी, आपलं सर्व छान व्हावं, तसंच आपल्या आईला सुद्धा वाटतं की आपल्या लेकराने आपली पूजा करावी. बघा, सांगायचा मुद्दा हाच आहे की जेवढी आतुरता तुम्हाला तुमच्या कुलदेवीची असते, आईची असते, तेवढीच आतुरता आईला सुद्धा लेकराची असते. कधी कधी काय होतं, आपल्याकडून चुकीच्या पद्धतीत सेवा केल्या जातात. चुकीच्या देवीचे टाक आपण आपल्या घरात आणतो, बसवतो. पण अशा वेळी मग खूप अडचणी येतात. अडचणी का येतात? कारण आपलं जे मूल कुलदैवत आहे त्याची पूजाच आपल्याकडनं होत नाही आणि आपण दुसऱ्याच कुणाची तरी पूजा करतोय. त्यांचीही पूजा करावी, पण जे मूल आहे, कुलदेवी म्हणजे काय, आपल्या कुलाचं रक्षण करते. कुलदेवी, कुलदैवत हे आपल्या कुलाचं रक्षण करतं आणि त्यांचीच पूजा आपल्याकडून होत नाही. तर अशा परिस्थितीत आपल्या घरामध्ये किंवा अजून इतर कोणत्या कामामध्ये सतत अडचणी, समस्या या चालू राहतात. कोणाचं लग्न ठरत नाही, कोणाचा वंश टिकत नाही, लग्न झालं तरी मुलं बालं होत नाही. या अशा असंख्य अडचणी आहेत आणि या अशा असंख्य अडचणीवरती एकच उपाय, तो म्हणजे आपल्या कुलदेवीचं आपल्या घरात सेवा करणं किंवा सेवा केली जाणं, आपल्या घरात तिला स्थापन करणं, तिचा कुलाचार करणं. या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडून होत नाहीत आणि या गोष्टी जेव्हा होत नाही तेव्हा असंख्य अडचणी मग त्या आपल्या घरावर येत राहतात. आपण हा विचारच करत नाही, आपण फक्त पुढचं करत राहतो, पैसा खर्च करत राहतो विनाकारण. इकडे महाराजांची सेवा तर करायचीच आहे. महाराजांची तुम्ही कितीही सेवा करा, महाराज हे आपले गुरु आहे, पण कुलदेवीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ती आपली आई आहे. बघा, त्यासाठी कुलदेवीची सेवा करण्यासाठी आधी आपलं कुलदेवी आणि कुलदैवत कोणतं आहे हे जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आता बघा, आपण काय करतो, आपल्या गावामध्ये मंदिर असतं, आपण तिथे जातो, तिथे त्याची सेवा करतो. पण कसं आहे माहिती आहे, गावात जे मंदिर असतं ते तुमचं असतं ग्रामदैवत
आपण काय करतो, आपण ग्रामदेवतालाच आपली कुलदेवी समजतो आणि तिचीच पूजा वारंवार करतो. तिची पूजा करायचीच आहे. पण आपलं ते ग्रामदैवत आहे. त्यामुळे आपला असा भ्रम होतो की हे आपल्या गावात आहे म्हणून हे आपलं कुलदैवत झालं. तर ते तसं नाही. ते असतं आपलं ग्रामदैवत. प्रत्येक गावाचं असं दैवत असतं. त्याला ग्रामदैवत असं म्हणतात. कुलदैवत नाही. बघा, तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल, तर तुमचं जे मूळ गाव आहे, तुमचे जे मूळ नातेवाईक जिथे राहतात, तिथे जाऊन चौकशी करा. तिथे जा, त्यांना विचारा. तुमचे बंधू जे आहेत, ते कोणत्या देवीची पूजा करतात, तिथे जाऊन चौकशी करा. तिथे तुम्हाला समजेल तुमची कुलदेवी कोण आहे. बघा, कुलदेवी ही तुमच्या कुलाचं रक्षण करते. ती तुमच्या सर्वांची एकच कुलदेवी असते. तुम्ही दुसऱ्या देवीची पूजा करताय, तुमचे चुलत भाऊ किंवा अजून भाऊ-बंधकी असेल, ती दुसऱ्या देवीची पूजा करताय. तर असं नाही चालत. कुलदेवी ही सर्वांची एकच असते. सर्वांनी एकाच देवीची पूजा करायची असते. दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाची शेंडी तुम्हाला देवाकडे करून त्या नारळावरती तुम्हाला एक एक कापूर जाळायचा आहे. ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला कुठून ना कुठून काहीतरी संकेत असे मिळतील की तुमची कुलदेवी कोण आहे किंवा कोणता ना कोणता साक्षात्कार हा होणार. तुम्हाला आता देवासमोर बसून त्या नारळावरती कापूर जाळताना श्री स्वामी समर्थ असं बोलायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला या दिवसामध्ये माझी कुलदेवी कोण आहे याचा साक्षात्कार द्या. बघा, ही ही जी सेवा आहे ही तुम्ही पूर्ण श्रद्धेने केली, तुमची कुलदेवी कोण आहे हे तुम्हाला समजेल. अजून एक उपाय आहे, तो म्हणजे तुम्हाला देवासमोर विडा ठेवायचा आहे आणि विडा ठेवून तुम्हाला विडा म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, 2 खायची पानं आणि त्यावरती सुपारी ठेवून एक रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे. तो झाला तुमचा विडा. तो विडा ठेवून देवासमोर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. बघा, तुमची कुलदेवी कोणीही असो, पण दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला हा करायचा आहे आणि हे हे तुम्हाला 5 मंगळवार करायचं आहे. बरं, मंगळवार जो तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहात, तो पूर्ण मंगळवार तुम्हाला उपवास करायचा आहे. जर तुम्हाला कडक उपवास करायला जमत नसेल, तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा उपवास करू शकता आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी बुधवारी सोडायचा आहे. बघा, असे 5 मंगळवार तुम्ही करून बघा. या 5 मंगळवारामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये म्हणजे त्या दिवसामध्ये तुम्हाला अशा घटना घडतील की ज्या घटनेने तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोण आहे. त्याचा साक्षात्कार तुम्हाला या दिवसामध्ये होईल. त्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपण एखाद्या देवीची सेवा करतो, पण कसं आहे ना, त्या देवीची सेवा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करणं तेवढंच अनिवार्य आहे. कारण कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या कुलाचं रक्षण करतात आणि यासाठी आपल्याकडनं ही सेवा केलीच पाहिजे. बघा, आता अगदी आजपासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे. पितृपक्ष आहे, काही अडचण नाही. पितृपक्षात सुद्धा ही सेवा तुम्ही केलीत तरी चालणार आहे. बघा, व्हिडिओ लहान होता पण खूप महत्त्वाचा होता. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.